सो हे फ्रेंड्स, वेलकम टू पेट हाऊ बेस. तर मित्रांनो, पावसाळा सुरू झालेला आहे. मोसम मस्ताना, आठवण काढा बसताना. पण हे सगळं आपल्यासाठी, ह्यांच्यासाठी नाही. कारण ह्यांच्यासाठी पावसाळा म्हणजे खूप टेन्शनवाला सीझन असतो. का तर पावसाळ्यामध्ये ह्यांचे आजारी पडण्याचे चान्सेस असतात जास्त. सो पावसाळा आपल्यासाठी भरपूर एन्जॉयफुल असतो, पण पक्ष्यांसाठी तितकाचा एन्जॉयफुल नसतो. कारण ह्या सीझनमध्ये पक्षी जास्त आजारी पडतात आणि खरं ह्या सीझनमध्ये गरज असते ती पक्ष्यांची जास्त काळजी घेण्याची. कसं आहे, जंगली जे वाईल्डमध्ये जे पक्षी असतात ते कसे सर्वाइव्ह करतात त्यांच्या नेचरबद्दल. पण हे जे कॅप्टिव्हिटीमध्ये म्हणजे जे आपले पाळीव पक्षी असतात त्यांना सर्वाइव्ह करणं खूप थोडं कठीण असतं. आणि जर आपण त्यांची इंटेन्सिव्ह केअर नाही घेतली तर थोडं त्यांच्यासाठी मुश्किल होऊ शकतं. सो आज आपण ह्याच टॉपिकवरती बोलणार आहोत की कसं या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण आपल्या पक्ष्याची काळजी घेतली पाहिजे. सो व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. सो मित्रांनो, पावसाळा म्हणजे नुसतंच रिमझिम पाऊस, थंडगार वारा, हिरवळ नेचर हे सर्व नाही, तर याच्यासोबत येतं व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन्स. जसं की ह्या 3 गोष्टींचा आपल्या माणसांवरती परिणाम होतो, तसंच सेम ह्या 3 गोष्टींचा या पक्ष्यांवरती सुद्धा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे या सीझनमध्ये जास्त गरज असते पक्ष्यांवर लक्ष देण्याची. खास करून आपल्या पेट जे असतात पक्षी त्यांच्यावरती सिरियसली जास्त लक्ष देण्याची गरज असते. तर होतं काय, ह्या सीझनमध्ये खरं तर बाहेर पावसाच्या वातावरणामुळे कसं एक हवेमध्ये आर्द्रता निर्माण झालेली असते, मॉइश्चर ज्याला आपण बोलतो. त्याच्यामुळे वातावरण जे असतं ते दमट असतं आणि सडनली गरमीमधून आपण थंडीच्या म्हणजे पावसाच्या थोडं गार वातावरणामध्ये येतो. त्याचा डायरेक्ट इफेक्ट या पक्ष्यांवरती येतं. तुम्ही पाहू शकता पक्षी असे पंख फुगून बसलेले असतात, पक्षी थोडे इनॲक्टिव्ह होतात, थोडंसं कमी खातात. त्यामुळे ह्या सीझनमध्ये जास्त गरज असते. तो होतं काय, बाहेर पाऊस पडतो त्याच्यामुळे काय होतं, फंगल म्हणजे बोलतात ना, हवेमध्ये मॉइश्चर निर्माण होतं. तर त्याच्यामुळे काय होतं, यांना जास्त फंगल इन्फेक्शन होण्याचं किंवा ही लोक जे घाण करतात त्याच्यामध्ये फंगल होण्याचं जास्त चान्सेस असतात. तर आपल्याला करायचं काय असतं याच्यामध्ये, तर काय काळजी घेतली पाहिजे. पहिली गोष्ट तर एक तर म्हणजे ऑब्झर्वेशन. की तुमच्या पक्ष्यांवरचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित असलं पाहिजे. असं नाही की तुम्ही येताय, बघताय, त्यांना खायला दाणे-पाणी टाकताय आणि निघून जाताय, पक्षी आपला आजारी पडला. कारण कॉकटेल जो असा बर्ड आहे जो आपला आजारपण लपवण्यामध्ये एक्सपर्ट असतो. तो आपला आजारपण सहसा दाखवत नाही. जेव्हा त्याची लेवल जास्त वाढते आजारपणाची तेव्हा त्याचं आजारपण दिसून येतं. पण तो बिगिनर लेवलमध्ये आजार लपवण्यामध्ये एक्सपर्ट असतो. त्याच्यामुळे आपलं काम आहे की त्यांच्यावरती थोडं ऑब्झर्वेशन व्यवस्थित असलं पाहिजे. तर आपण करू काय शकतो ह्याच्यामध्ये, तर पहिली गोष्ट तर झालं ऑब्झर्वेशन. त्याच्यानंतर आलं की त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित असलं पाहिजे. ह्या सीझनमध्ये मोस्टली पावसाच्या सीझनमध्ये आपण जे त्यांना सॉफ्ट फूड देतो त्याची क्वांटिटी थोडीफार कमी करणं गरजेचं. का तर यांना लूज मोशन होण्याचे चान्सेस जास्त असतात पावसाळ्याच्या सीझनमध्ये. आणि जर का बर्डला लूज मोशन झालं तर ते तुमच्या बर्डसाठी खूप हानिकारक होऊ शकते. कारण जर ते लूज मोशन आटोक्यात आलं तर ठीक आहे, पण जर ते लूज मोशन जर वाढलं, त्याचं प्रमाण वाढलं, तर मग तुमच्या बर्डला सवय करणं खूप थोडं कठीण होतं. त्याच्यामुळे आपण जे सॉफ्ट फूड जे यांना देतो त्याच्यामध्ये थोडीशी क्वांटिटी गरमीपेक्षा थोडी कमी करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या दिवसातून 1 वेळा देता, 2 वेळा देता, त्याच टायमिंगला द्या. पण कसं आहे, थोडी क्वांटिटी कमी करणं त्याची गरजेचं आहे. कारण त्यांना तेवढंच द्या जसं की ते अर्ध्या तासामध्ये खाऊन संपवते. कारण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फंगल किंवा बॅक्टेरिया तयार होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता जसं की आता तुम्ही पाहू शकता आपल्याकडे 2च बर्ड आहेत. तर 2 बर्डसाठी सॉफ्ट फूड किती लागणार आहे, तर त्या हिशोबानेच त्यांना देणं. जर तुमच्याकडे मोठी कॉलनी आहे व 10-12 बर्ड्स आहेत तर त्या हिशोबाने तुम्ही त्यांची क्वांटिटी वाढवू शकता. पण जर तुमच्याकडे कमी बर्ड आहे, एका दुसरा बर्ड आहे, तर त्या हिशोबाने त्यांना तो अर्ध्या तासामध्येच संपवून टाकेल एवढीच त्यांना क्वांटिटी देण्याचं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आलं की पाणी तर मी समर टाईममध्ये पण बोललो होतो की पाणी त्यांचं स्वच्छ असणं गरजेचं आहे. तर पावसामध्ये तर खूप गरजेचं आहे की पाणी त्यांना स्वच्छ असणं गरजेचंच आहे. कारण पाणी खराब पाणी जर ते पियाले तर बाय डिफॉल्ट त्यांना बॅक्टेरिया लागणार. कारण पक्षी जे घाण करतात म्हणजे इकडे तिकडे उडत असतात त्याच्यामुळे ते, आणि कॉकटेलला डस्टी आहे खरंच. बघा तुम्ही पाहू शकता, बघा ते कसे प्रेनिंग अंग हे करत असतात.
कॉकटेल हा बर्ड डस्टी आहे आणि त्याच्या अंगामधून डस्ट निघत असते. मी स्वतः ऑब्झर्व केलं आहे. जेव्हा ते इथे बसतात त्या पाण्यामध्ये ना एक डस्ट पसरलेली असते, एक पाण्याच्या वरती एक तरंग पसरलेलं असतं. सो पाणी क्लीन असणं गरजेचं आहे. तिसरा आणि खूप इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे केजची साफसफाई. मित्रांनो, तुमचा केज जो आहे तो क्लीन असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या बर्डच्या हेल्थसाठी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. का तर जेवढा जर तुमच्या केजमध्ये जेवढी घाण असेल ना तेवढी तुमच्या केजमध्ये बोलतात ना बॅक्टेरिया पसरण्याचे चान्सेस असतात. कसं आहे, आपला जो कॉकटेल बर्ड आहे किंवा इतर कोणतेही बर्ड आहे ते सारखे पूप करत असतात आणि जर त्यांची जर ती शीट जर सुकली तर काय असतं, या पक्ष्यांना समजत नाही. ती काय करतात, काही वेळा जेव्हा जमिनीवरती म्हणजे फ्लोअरवरती जेव्हा ते काय खायला जातात ना तेव्हा ते त्यांची शीटसुद्धा खातात. त्यांना समजत नाही की ते आपली शीट आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, पावसाच्या वातावरणामध्ये त्याच्यामध्ये एक बोलतात ना मॉइश्चर निर्माण होतं आणि मॉइश्चरमुळे त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरिया तयार झालेला असतो आणि जेव्हा तीच शीट जेव्हा ते खाणार ना तेव्हा त्यांना तो व्हायरस बॅक्टेरिया लागण्याचे चान्सेस आहेत आणि तुमचा पक्षी आजारी पडण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे तुमचा जो केज आहे तो दर दिवसाला जर तुम्हाला जर पॉसिबल नसेल तर तुम्ही एक दिवसात दोन दिवसातून एकदा तरी साफ करण्याचं गरजेचं आहे. जर तुम्हाला जर डेली बेसिसवरती साफ करायला होत असेल तर खूप अतिउत्तम आहे. नाही तर 2 दिवसातून एकदा तरी साफ केलं पाहिजे. म्हणजे मोस्टली केजची जी ट्रे असते ज्याच्यामध्ये सगळं वेस्टेज पडतं ते त्यांचं पाण्याचं भांडं किंवा खाण्याचे जे आपण दाणे वगैरे त्यांना टाकतो त्याची जी ट्रे वगैरे असेल ते सर्व क्लीन ठेवणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, कॉकटेल म्हणजे जिकडे तिकडे घाण करतच असतात. कॉकटेलच काय, इतर कोणत्याही पक्षी आहेत, जसं तुम्ही बजीत घ्या, फिंचेस घ्या, कोणताही बर्ड असो ते तुमचा शीट तर ते काय कुठे टॉयलेटमध्ये जात नाही, ते तिथे शीट करतात. ओके, जिथे खातात त्याच्यातच त्यांची घाण मोस्टली पडलेली असते. तर त्यामुळे त्यांना त्या गोष्टी समजत नाहीत. सो आपल्याला ही गरज असते की ते त्यांचं केज स्वच्छ ठेवा. कारण जेवढं तुमचं केज नीटनेटका असेल तेवढं तुमच्या बर्डच्या हेल्थीसाठी खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर येतं मित्रांनो चौथा पॉईंट म्हणजे फूड. कॉकटेलला फूड काय द्यायचं. ओके, जसं की आपण बघा समर टाईममध्ये त्यांना ज्युसी फूड जास्त देत होतो. म्हणजे काकडी झालं, मस्कमेलन झालं किंवा कलिंगड झालं. तर आता या गोष्टी थोड्या अवॉइड करणं गरजेचं आहे. का, पावसाच्या सीझनमध्ये ऑलरेडी बोलतात ना मॉइश्चर वगैरे भरपूर असतं तर ह्यांना लूज मोशन होण्याचे चान्सेस असतात. सो ज्युसी फूड कमी करून त्यांचे जे मेन फूड आहे कॉकटेलचं जे बेसिक फूड आहे जी हे आपलं दाणे जे आपण बोलतो ना सीड मिक्स बोल, तर ते उत्तम क्वालिटीचं सीड मिक्स त्यांना देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सनफ्लावर सीड जे कॉकटेल आवडीने खातात तर सनफ्लावर सीड त्याच्यामध्ये थोडंसं प्रमाण तुम्ही एक 20% वाढवू शकता. का, तर बाहेरच्या वातावरणाच्या थंडीमध्ये जेव्हा ते सनफ्लावर सीड खातील त्यांच्या सीड मिक्समधून जेव्हा सनफ्लावर सीड तेव्हा त्यांच्या अंगामध्ये थोडीशी गरमी निर्माण होईल जी त्यांना खूप हेल्पफुल असेल. नाही तर काय होईल, बाहेर जर जोराचा पाऊस असेल आणि वातावरणामध्ये एकदमच थंडी असेल तर त्यांना कोल्ड अँड फीवरचा बी चान्सेस असू शकतो. सो त्यांच्या सीड मिक्सवरती सुद्धा तुमचं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तो फ्रेंड, पावसाळा सुरू होताच तुम्हाला एक बेसिक गोष्ट जी करायची आहे तर म्हणजे तुमचा बर्डचा केज सेटअप. जसं की आपण उन्हाळ्याच्या टायमिंगला आपला केज सेटअप जे होतं तुम्ही बघितलं होतं की आपण हा केज सेटअप बाहेर घेऊन आलो होतो आणि जी विंडो आहे ही पूर्णच्या पूर्ण ओपन होती. पण आता जसा पावसाळा सुरू झाला आहे म्हणजे आताही बाहेर पाऊस सुरू आहे तर ही विंडो आता ही कम्प्लिटली बंद असणार नाही. म्हणजे ज्याच्यावरतून थंड वारा वगैरे नाही येणार ना पाणी येणार. तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी तुम्हाला करायची की तुमचा सेटअप अशा ठिकाणी ठेवायचा की जिथे तुमच्या सेटअपला पावसाचं पाणी लागणार नाही किंवा म्हणजे बोलतात ना बाहेरचा थंडगार हवा डायरेक्टली तुमच्या पक्ष्यांना लागणार नाही. कारण त्याने तुमच्या पक्ष्यांना बोलतात ना थंडी लागू शकते आणि ते जसं की पंख फुलवून बसतात तर कोल्डचा चान्सेस जास्त असतं. सो तुमचा बर्ड सेटअप आताच अशा ठिकाणी मूव्ह करा जिथे पाऊस लागणार नाही. जर तुम्ही पाहू शकता माझी पाठीमागे विंडो आहे तर आता ही विंडो कम्प्लिटली बंद आहे. पडदा लावलेला आहे त्याच्या पाठीमागे विंडो जी आहे ती पूर्ण बंद आहे ज्याच्याकडून याच्यातून ना पावसाचं पाणी येणार ना थंडगार वारा येणार. सो हे खूप इम्पॉर्टंट असतं की पक्ष्यांना बाहेरची बोलतात ना डायरेक्ट हवा नाही लागली पाहिजे. तुमच्या रूममध्ये पंखा चालू आहे जे किंवा तुम्ही कूलर लावला आहे नॉर्मली याच्यामध्ये नॉर्मल रूम टेम्परेचरमध्ये त्यांना राहणं गरजेचं आहे. नाहीतर त्यांना बोलतात ना थंडी लागण्याची जास्त चान्सेस असतं.
सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व बेसिक पॉईंट जे आहेत ते कव्हर केलेले आहेत, की जसं की पावसाळ्यात यांची काय केअर केली पाहिजे, बर्ड सेटअप म्हणजे आपला केस सेटअप कसा असला पाहिजे, यांचं खाणं पिणं कसलं असलं पाहिजे, आपण यांच्यावरती कसं लक्ष दिलं पाहिजे. सो भेटू आपण यांच्या नेक्स्ट अपडेटमध्ये. नेक्स्ट अपडेट याच्यावरती राहील की यांचं प्रॉपर डाएट, पावसाळ्यामध्ये प्रॉपर डाएट यांचं काय असेल याच्यावरती आपण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मित्रांनो, आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, आम्हाला फॉलो करा आणि आमच्या कोको ट्रिकोला थोडंसं प्रेम दाखवा. हाय कोको.